मोठी दुर्घटना घडली आहे। वागळे इस्टेटमधील नूतन नीलम इमारतीचा स्लॅब कोसळून 3 जण जखमी झालेत। एक जण गंभीर जखमी झालाय, त्याला मुंबईला रेफर करण्यात आलाय। उर्वरित 85 जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलंय। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन मुंबईत आलेत। आज पंतप्रधान मोदींसोबत गेटवे ऑफ इंडिया येथे त्यांचा पहिला कार्यक्रम असणार आहे। टिपू सुलतान वादामध्ये शिवाजी महाराजांच्या अपमानावर ठाकरे गप्प का आहेत असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। भाजपचे तीव्र प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। म्हाडाने आज मुंबईतील 118 घरांसाठी प्रथम येणाऱ्याच प्राधान्य या तत्वावर नोंदणी सुरू केली आहे। खरेदी प्रक्रिया 4 मार्च पासून सुरू होईल। जे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर उपोषणावर आहेत। दरम्यान 200 डॉक्टर वसतिगृह, निवास आणि पगारवाढीच्या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत संजय राऊत यांनी सरकार तसेच खेळाडूंवर निशाणा साधलाय। भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। आंधळे अनुयायी बनलेत असं त्यांनी म्हटलंय। भांडूप रेल्वे स्थानकावर झालेल्या बेस्ट अपघातानंतर गर्दीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकांना स्टेशन परिसरामध्ये प्रवेश करण्यास मनाई। महाराष्ट्रातील वर्धा सिंधी रेल्वे स्थानकाजवळ जीटी एक्सप्रेसच्या एका डब्यामध्ये अचानक आग लागली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही आणि कोणीही जखमी नाही। सर्वांना वेळेच वाचवण्यात आलंय। राजपाल यादव नंतर अमिषा पटेलला अटक होण्याची धमकी देण्यात आली आहे। 2017च्या चेक बाउन्स प्रकरणात अभिनेत्री विरुद्ध वॉरंट जारी केल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहेत, परंतु अमिषा यांनी एक निवेदन जारी केलंय आणि एक प्रकरण मिटवल्याचं म्हटलंय। नामकरण समारंभावरून अकोल्यात नवीन वाद। भाजपने टिपू सुलतानचा बोर्ड काढून त्याऐवजी धर्मवीर संभाजी महाराजांचा फोटो लावलाय। नवी मुंबईतील पटनी अपघातामुळे ठाणे ते बेलापूर रस्ता बंद करण्यात आलाय, ज्यामुळे कळवा ते ऐरोली पर्यंत बराच वेळ वाहतूक कोंडी झाली आहे। काम करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे जनतेमध्ये संताप व्यक्त केला जातोय। सलमान खान यांचे वडील सलीम खान यांची प्रकृती अचानक बिघडली आहे। लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलाय। सलमान खान रुग्णालयात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। लाल परीला डिजिटल संरक्षण मिळालंय। मुंबईतील नियंत्रण कक्षाकडून देखरेखीसाठी 111 कोटी रुपयांचे 7035 सीसीटीव्ही कॅमेरे आता बसवले जाणार आहेत। सुनेत्रा पवार 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील। पक्षाच्या बैठकीमध्ये सहमती होती। महाराष्ट्रातील वाशिम येथे 12वीच्या परीक्षेमध्ये 581 विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले। छापेमारीनंतर 50 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले। पालघरच्या नवघर औद्योगिक क्षेत्रामध्ये 2.4 तीव्रतेचा भूकंप जाणवलाय, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। माझे भाऊ गेले, आता काही शिल्लक राहिलं नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरील सुप्रिया सुळे यांच्या विधानाने राजकीय गोंधळ उडालाय। स्मृती मंधाना यांना 2025चा बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळालाय। विश्वचषक विजयामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे। महाराष्ट्रातील एका मुलीने देशाला सन्मान मिळवून दिलाय। मुंबईत सोने चांदीच्या किमतीमध्ये बदल। 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 1,42,000 रुपयांवर पोहोचली आहे, तर चांदीची किंमत 2,60,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली। यातील भिवंडी येथे चुकीच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीची धडक मिळाली आहे। मंदिरातून परतणाऱ्या 2 चुलत भावांनी जीव गमावलाय। चालक फरार झालाय। परिसरामध्ये मोठी शोककळा पसरली आहे।